नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नवीन व्हिडिओ, नवीन रांगोळ्या आणि कमी वेळात काढता येतील अशाच रांगोळ्या आहेत. तुम्हाला सकाळी कितीही घाई गडबड असो, तुम्ही ह्या रांगोळ्या एकदम 5 ते 10 मिनटाच्या आत काढता येतील अशाच आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो. 4 डिझाईन्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि अतिशय सोप्या आणि सुंदर आहेत. जेवढ्या काढायला सोप्या तेवढ्याच दिसायला पण सुंदर आहेत. आणि तुम्हाला जर आजच्या रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या पण मैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनाही नवनवीन जाईल, शिकायला मिळतील आणि दारासमोर त्याही रोज नवीन रांगोळ्या काढतील. तर नक्कीच व्हिडिओ बघा. पहिली रांगोळी आपण टिपक्यांची रांगोळी काढली आहे, चांदणी काढून घेतली एक आणि मध्ये मध्ये आपण असे गोपद्म काढलेत आणि आता केशरी आणि पोपटी कलरने अशा लाईन काढून घ्यायच्या 2 जवळजवळ. मी आता एवढ्या दिवसांपासून रांगोळी काढते मैत्रिणींनो, तर मला एक तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे. म्हणजे आपण ज्या 2 प्रकारच्या रांगोळ्या मिळतात बाजारात, एक पिठा रांगोळी असते जराशी पावडरवाली आणि एक रवाळ रांगोळी असते. तर आता मी जी वापरते ती रवाळ रांगोळी आहे. काय होतं माहिती आहे का मैत्रिणींनो, आपण जेव्हा टिपक्यांची रांगोळी काढतो त्यात आपल्याला लाईन वगैरेच काढायला लागतात मोस्टली. जेव्हा आपण ती रवाळ रांगोळी वापरतो ती लाईन खूप अशी जाड येते आणि त्याच टिपक्यांच्या रांगोळीसाठी जेव्हा आपण पिठा थोडीशी नाही का पावडरवाली रांगोळी वापरतो तर तेव्हा ती लाईन आपल्याला बारीक काढता येते. तर मला असं वाटतं आहे जेव्हा पण तुम्ही टिपक्यांची रांगोळी काढाल तेव्हा थोडी पावडरवाली म्हणजे त्याचं टेक्स्चर असं पावडरसारखं असतं, ती रांगोळी वापरा. आणि जेव्हा पण तुम्हाला फिंगर रांगोळी काढायची असतील, म्हणजे बोटाच्या साहाय्याने किंवा आपण ते ब्रशच्या साहाय्याने आकार देतो आहे, तेव्हा तुम्ही रवाळ रांगोळी वापरा. म्हणजे मी आता जी व्हाईट रांगोळी आहे माझ्याकडे त्या टाईपमध्ये. तर म्हणजे ट्राय करून बघा, असं तुम्हाला काय वाटतं आहे मला नक्की सांगा. आपली ही रांगोळी रेडी झालेली पहिली. खूपच सोपी आणि सणासुदीला काढू शकाल अशीच रांगोळी आहे. रोजसाठी पण सुंदर आहे रांगोळी. तुमच्याकडे जास्त असं 15 मिनिट जर असतील रांगोळी काढण्यासाठी तर तुम्ही काढू शकता. 15 मिनिट तर लागणार नाही एवढे, पण आपल्याला जर एकदम परफेक्ट काढायची असेल लाईन वगैरे तर लागू शकतात. तुम्ही 10 मिनिटाच्या आतही काढू शकता तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर. पुढची रांगोळी आपली 3 ते 3 टिपक्यांची आहे. आपण सध्या पारंपरिकच रांगोळ्या म्हणजे टिपक्यांच्याच रांगोळ्या बघतो आहोत. तुम्ही जर रोज दारासमोर रांगोळी काढत असाल मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला रांगोळीची आवड आहे, पण तुम्ही त्याच रांगोळ्या काढून जर कंटाळला असाल, त्याच डिझाईन बघून दारासमोर, तर आपल्या चॅनलला नक्की एकदा भेट द्या आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला रोजच अशा सोप्या आणि सुंदर रोजसाठीच्या छान छान रांगोळ्या बघायला मिळणार आहेत, ज्या की कमी वेळेत काढता येतील अशाच आहे आणि सुंदर पण आहेत आणि सर्व डिझाईन्स नवीन आहेत. तर नक्कीच व्हिजिट द्या चॅनलला. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो, लाँग व्हिडिओ. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल नक्की व्हिडिओ बघत जा आणि नक्कीच तुम्हाला रांगोळ्या आवडणार आहेत, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता मैत्रिणींनो, तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन नंतर एक ऑल नावाचा ऑप्शन येतो, त्यावर क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर येत जातील आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही. कधी कधी आपण घाई गडबडीमध्ये विसरून जातो बेल आयकॉन प्रेस करायला. आणि जेव्हा तुम्ही कमेंट्स करता तेव्हा कमेंट बॉक्समध्ये एक हाईप नावाचा ऑप्शन येत असणार आहे, तर त्यावरही क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर होतील. एकदम सोपी रांगोळी ही सुद्धा. पुढची रांगोळी ती पण टिपक्यांचीच आहे.
आपली ही रांगोळी पारंपरिक रांगोळी आहे, पण थोडंसं मी त्यात नवीन डिझाईन ॲड केलेली आहे. आणि ज्या मैत्रिणी रोज व्हिडिओ बघतात आणि कमेंट्स करतात त्यांचं मनापासून धन्यवाद. इथे का धन्यवाद करते मी व्हिडिओमध्ये, कारण कधी-कधी घाई गडबडीमध्ये त्यांना त्यांच्या ज्या कमेंट्स असतात त्याला रिप्लाय द्यायचं राहून जातं. तसं मी तर असाच प्रयत्न असतो माझा की सर्वांना रिप्लाय द्यावा असा. पण कधी-कधी जर विसरली तर तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही छान छान कमेंट्स करतात, रांगोळ्या ट्राय करतात. छान वाटतं जेव्हा तुम्ही रांगोळ्या ट्राय करतात. अशाच तुम्ही रोज रांगोळ्या काढून बघत जा, नवनवीन डिझाईन शिकत जा आणि तुमच्या मैत्रिणींना पण व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकता येतील, डिझाईन्स काढतील रोज दारासमोर. आणि तुमच्याही कोणी मैत्रिणी अजून रांगोळ्या काढत नसतील तर त्यांना रांगोळीचं महत्त्व सांगा आणि त्यांनाही दारासमोर रांगोळी काढायला लावा. आणि तुम्ही जर व्हिडिओ बघताय रोज तर तुम्ही रोजच रांगोळी काढत असणार आहे दारासमोर, कारण की आपल्याला ज्या गोष्टीची आवड असते आपण ती नक्कीच करतो. उगीच आपण काही व्हिडिओ नसेल बघत. पण आपल्या बाकीच्यांना पण म्हणजे मैत्रिणींना पण असं रांगोळी काढायला प्रेरित करा. जास्त काही वेळ नाही लागत रांगोळी काढायला मैत्रिणींनो, तुम्हाला पण माहिती आहे. एकदम सोपं काम आहे ते आणि कमी वेळेत होईल असंच काम आहे. सणासुदीच्या रांगोळ्यांना लागतो वेळ 1-2 तास, पण या रांगोळ्या कशा 10 ते 5 मिनिटाच्या आत होणाऱ्या आहे. ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली आणि सोपी आहे. तर आजच्या रांगोळ्या नक्कीच ट्राय करून बघा मैत्रिणींनो. आणि तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघत आला आहात तर तुमचं मनापासून धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघता आणि रांगोळ्या ट्राय करतात. येणाऱ्या व्हिडिओतही आपण अशाच सोप्या रांगोळ्या बघणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण 1-2 दिवसानंतर आपण थोड्या संक्रांतीच्या रांगोळ्या, हळदी-कुंकूच्या रांगोळ्या बघू. त्या पण मी एकदम छोट्या कमी वेळात होणाऱ्याच दाखवणार आहेत. कारण आपण म्हणजे आपल्या चॅनलवर मोस्टली कमी वेळात होणाऱ्याच रांगोळ्या दाखवत असतो, जेणेकरून आपल्या सर्व मैत्रिणींना त्यांच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणाऱ्या रांगोळ्या काढता याव्या आणि त्या दिसायला पण छान दिसल्या पाहिजे, अशाच रांगोळ्या मी आणण्याचा प्रयत्न करत असते. तर भेटूया अशा सोप्या सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.